कौशल प्रदेशाची प्राचीन राजधानी अयोध्या बौद्ध काळात अयोध्या आणि साकेत म्हणून ओळखली जात होती. अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. तथापि हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. जैन धर्मानुसार आदिनाथांसह 5 तीर्थंकरांचा जन्म येथे झाला. बौद्ध धर्मानुसार भगवान बुद्ध अनेक महिने येथे राहिले. भगवान रामांचे पूर्वज वैवस्वत सूर्य यांचा मुलगा वैवस्वत मनु याने अयोध्येची स्थापना केली. तेथून महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांनी या शहरावर राज्य केले. येथेच दशरथाच्या महालात भगवान श्रीरामांचा जन्म झाला. महर्षी वाल्मिकींनीही रामायणात अयोध्येचे सौंदर्य आणि महत्त्व यांची इंद्रलोकाशी तुलना केली आहे. वाल्मिकींच्या रामायणातही अयोध्येतील समृद्ध, धान्य आणि रत्नांनी भरलेल्या अयोध्येच्या अतुलनीयतेचे आणि अयोध्येतील गगनचुंबी इमारतींचे वर्णन केलेले आहे. असे म्हणतात की भगवान श्रीरामांच्या जलसमाधीनंतर अयोध्या काही काळ उजाड झाली, पण त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेला महाल तसाच राहिला. भगवान रामाचा पुत्र कुश याने पुन्हा एकदा राजधानी अयोध्या वसवली. या बांधकामानंतर शेवटचा राजा महाराजा बृहद्बल याच्यापर्यंत सूर्यवंशातील पुढील 44 पिढ्यांपर्यंत ते अस्तित्वात राहिले. महाभारत युद्धात कौशल राजा बृहद्बलला अभिमन्यूने मारले. महाभारत युद्धानंतर अयोध्या ओसाड झाली, पण श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व संपले नाही. यानंतर सुमारे 100 वर्षांनी उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना एके दिवशी अयोध्येत आल्याचा उल्लेख आहे. थकून त्याने अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या सैन्यासह विश्रांती घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे घनदाट जंगल होते, लोकवस्तीही नव्हती. महाराजा विक्रमादित्य यांनी या भूमीत काही चमत्कार पाहिले. मग त्याने शोध सुरू केला आणि जवळच्या योगी आणि संतांच्या कृपेने त्याला कळले की ही श्रीरामांची अयोध्या भूमी आहे. त्या संतांच्या सांगण्यावरून सम्राटाने येथे विहिरी, तलाव, महाल आदींसह भव्य मंदिर बांधले. श्रीराम जन्मभूमीवर त्यांनी काळ्या पाषाणाच्या 84 खांबांवर विशाल मंदिर बांधले होते असे सांगितले जाते. नंतरच्या काळात विक्रमादित्य राजांनी वेळोवेळी या मंदिरांची देखभाल केली. त्यापैकी एक शुंग वंशाचा पहिला शासक पुष्यमित्र शुंग यानेही मंदिराचा जीर्णोद्धार केला. अयोध्येतून पुष्यमित्राचा एक शिलालेख सापडला आहे, ज्यामध्ये त्यांना भगवान श्रीरामांचे सेनापती म्हणून वर्णन केले आहे आणि त्यांनी केलेल्या 2 अश्वमेध यज्ञांचे वर्णन आहे. तेथे सापडलेल्या अनेक शिलालेखांनुसार अयोध्या 3ऱ्या गुप्त राजवंशाच्या काळात आणि त्यानंतर बराच काळ गुप्त साम्राज्याची राजधानी होती. गुप्त महाकवी कालिदासाने रघुवंशामध्ये अनेक वेळा अयोध्येचा उल्लेख केला आहे. त्यानंतर 11व्या शतकात कनौजचा राजा जयचंद आला. त्याने मंदिरावर सम्राट विक्रमादित्यांच्या स्तुतीसाठी एक शिलालेख कोरला आणि त्यांचे नाव लिहिले. पानिपतच्या युद्धानंतर जयचंदाचाही अंत झाला. त्यानंतर भारतावरील हल्ले वाढले. आक्रमकांनी काशी, मथुरा आणि अयोध्या लुटली आणि पुजाऱ्यांच्या हत्या आणि पुतळे तोडण्याची प्रक्रिया चालू ठेवली. पण ते 14व्या शतकापर्यंत अयोध्येतील राम मंदिर पाडू शकले नाहीत. विविध आक्रमणे होऊनही श्रीराम जन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर 14व्या शतकापर्यंत सर्व संकटांपासून सुरक्षित राहिले. सिकंदर लोदीच्या काळात येथे मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. 14व्या शतकात मुघलांनी भारत जिंकला आणि त्यानंतरच राम जन्मभूमी आणि अयोध्या नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा केल्या.
शेवटी 1527 ते 28 मध्ये हे भव्य मंदिर पाडण्यात आले आणि त्या जागी बाबरी मशीद बांधण्यात आली. असे म्हटले जाते की मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरच्या एका सेनापतीने बिहार मोहिमेच्या दरम्यान अयोध्येतील श्रीराम जन्मस्थानावरील प्राचीन आणि भव्य मंदिर पाडले आणि त्या जागी मशीद बांधली, जी 1992 पर्यंत अस्तित्वात होती. बाबरनाम्यानुसार 1528 मध्ये अयोध्येतील वास्तव्यादरम्यान बाबरने मशीद बांधण्याचा आदेश दिला. अयोध्येत बांधलेल्या मशिदीत लिहिलेल्या 2 संदेशांमध्येही हे सूचित केले आहे. हे विशेषतः लक्षात घेण्यासारखे आहे. त्याचा सार असा आहे की परोपकारी मीर बाकीने महान शासक बाबरच्या आदेशानुसार देवदूतांची ही जागा पूर्ण केली, ज्याचा न्याय स्वर्गापर्यंत ऐकला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जागा मुक्त करून येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी प्रदीर्घ आंदोलन सुरू करण्यात आले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडून तेथे श्रीरामांचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आले. प्रदीर्घ संघर्ष आणि संघर्षानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या मंदिराची पायाभरणी करण्यात आली आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत अनेक विधी या ठिकाणी होतील. जय श्रीराम. कहाणी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.